कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आतापर्यंत एकूण 5 कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यापैकी 2 रुग्णांचा मृत्यू झालेला असून इतर 3 रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. ज्या रुग्णांचा मृत्यू झालेला आहे त्यापैकी एक 47 वर्षीय महिला रुग्ण 22 मे 2025 रोजी एका खासगी रुग्णालयात प्रकृती अत्यवस्थ झाल्यामुळे दाखल झाल्या होत्या. त्यांचा त्याच दिवशी मृत्यू झाला. त्यांचा कोविड पॉझिटिव्ह अहवाल दुसऱ्या दिवशी 23 मे 2025 रोजी प्राप्त झालेला होता. उर्वरित 64 वर्षीय पुरुष रुग्ण यांचा मृत्यू आज दिनांक 28 मे 2025 रोजी झालेला आहे. सदर रुग्णाला इतर सहव्याधी देखील होत्या, जसं की हायपरटेन्शन आणि पॅरालिसिसचे देखील त्यांना स्ट्रोक्स येऊन गेलेले होते. इतर जे 3 रुग्ण आहेत त्यापैकी एका रुग्णावर उपचार होऊन त्यांचा डिस्चार्ज झालेला आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे. उर्वरित 2 रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. रुग्णांसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने काय आणि कशी तयारी केलेली आहे? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं कल्याण येथे रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये आणि डोंबिवली येथे शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये कोविड रुग्णांसाठी स्वतंत्र आयसोलेशन वॉर्ड तयार केलेले आहेत. त्याचबरोबर आवश्यक औषधे आणि ऑक्सिजनचा पुरेसा साठा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे उपलब्ध आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून सदर अनुषंगाने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की कोणत्याही प्रकारे घाबरून जाण्याची आवश्यकता नसून आपण सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक गर्दीची ठिकाणे टाळावीत. त्याचबरोबर बाहेर वावरत असताना आपण मास्कचा वापर करावा. महापालिकेच्या वतीनं RT-PCR लॅब देखील सुरू करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर कोविडच्या अनुषंगाने सर्दी, ताप, खोकला अशा प्रकारची कोविड सदृश कोणतीही लक्षणं जर आपल्याला दिसून आली तरी आपण तात्काळ आपली तपासणी करून घ्यावी आणि आवश्यक औषधोपचार करून घ्यावे.